पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे बारामती मतदारसंघावरती असतं, ते लोकसभेच्या असो किंवा विधानसभेच्या असो। आता बारामती ह्या मतदारसंघामध्ये पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण चालतंय की काय, तिथूनच चालत असावं असं पण काही लोक म्हणतात। कारण बारामतीचे शरदचंद्रजी पवार हे एक भारतामधील राजकारणाचं एक मोठं नाव आहे। ते वादित किंवा ते विवादित का असेनात पण त्याचं नाव आहे। आणि ह्या बारामती मतदारसंघामधून 2024च्या लोकसभेला त्यांचीच मुलगी सुप्रियाताई सुळे ह्या खासदार झाल्या लोकसभेच्या। आता बघा, एक अशी घटना घडलेली आहे, एक अशी गोष्ट घडलेली आहे, त्या गोष्टीमुळे एक राजकारणाचा एक उद्देशपणा किंवा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सर्वसामान्यांचा बदलत चाललाय। ते पवारांची कूटनीती या ठिकाणी येणार नाही। या ठिकाणी एक असं राजकारण आहे, एक असा नवीन एक राजकारणी आहे, तो राजकारणी एक नवीन पायंडा या ठिकाणी पाडत आहे। आता राजकारण म्हटलं सभा असणारच, सभा असल्या तर आरोप प्रत्यारोप होणारच, आणि त्यावर काही लोकांच्या जीवा घसरतात। कुणी शेवटच्या टोकावर जाऊन कुणाशी टीका करणार नाही याची गॅरंटी काहीच नाही। कुणी कुणावर हे सडकून टीका करतं आणि लोकांमध्ये आपल्या गोष्टी पटवायचा किंवा रुजवायचा हा प्रयत्न करत असतात। आता बघा, बारामती मतदारसंघामधून अजितदादाचा हार झाल्यानंतर लोकसभेला आता ते यावेळेस बारामतीमधून लढणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांनी कर्जत जामखेडमधून आमदारकीला उभे राहणार आहेत, कारण त्यांना भीती वाटली असावी बारामतीमध्ये परत अजून विधानसभेला आपल्याला हार पत्करावी लागते की काय, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं पण काही तज्ज्ञ म्हणतात। आता लोकसभेची चुरस जी होती ते काका विरुद्ध पुतण्या होती, वहिनी बरोबर भावजाई नव्हतीच, सर्वांना माहिती आहे। आता यावेळेस परत हाच सत्ता संघर्ष पुतण्या विरोधामध्ये काका म्हणजे अजित पवारांच्या भावांचा मुलगा योगेंद्र पवार हे तिथून त्यांना उमेदवारी मिळणार आहे लोकसभे विधानसभे बारामतीमधून। आणि त्यामध्ये विषय काय बघा, आता त्या ठिकाणी विषय असा झालेला आहे, योगेंद्र पवार हा तोडीस तोड उमेदवार आहे अजित पवारांच्या। भलेही वयानं लहान असू द्या, भलेही तो पुतण्या असू द्या, पण कर्तृत्व म्हणलं सांस्कृतिक विभाग असेल, त्यानंतर क्रीडा असेल, सहकार असेल, राजकारण असेल, या सर्व गोष्टीमध्ये चुरशी आणि चाणक्य असा हा योगेंद्र पवार। आणि त्यांनी जे आता असं काय केलं त्यामुळं त्यांचा परत एक वेळेस एक नवीन चेहरा, एक नवीन आदर्श चेहरा हा लोकांसमोर आला। मग याचं झालं असं, महाविकास आघाडीचा मेळावा होता आणि त्या मेळाव्यामध्ये संजय राऊतांनी अजित पवारांवरती सडकून टीका केली। त्यांनी गुलाबी सरडा असा उल्लेख त्यांचा केला। गुलाबी सरडा रंग कसा बदलतो, रंग एवढ्या लवकर कसा बदलतो, या सरड्याविषयी रंग बदलण्याच्या क्रियेवरनं त्यांनी अजित पवारांना निशाणा साधला। आणि त्या गोष्टीवरती अजून परत ते बोलले, राजकारणामध्ये असले सरडे चालणार नाहीत, हे चालत नाहीत, गुलाबी रंग हा राजकारणामध्ये चालत नाही। असेच KCR रेड्डी आले होते महाराष्ट्रामध्ये गुलाबी चिन्ह घेऊन, गुलाबी रंगाचं चिन्ह घेऊन त्यांचं नामो निशान हे महाराष्ट्रातून गेलं, ते असं बोलले होते। आणि ते आज परत असं बोलले की राजकारणामध्ये हा रंग चालत नाही। आणि यावरती संजय राऊतांच्या वक्तव्यावरती योगेंद्र पवारांना विचारण्यात आलं की या मेळाव्यामध्ये या ठिकाणी आज संजय राऊत असे बोलले, तुमचं मत काय या विषयावरती। त्यावेळी योगेंद्र पवारांनी संयमी शांततापूर्वक त्यांनी उत्तर दिलं आणि त्यांनी सांगितलं की त्यावेळेस मी स्टेजवरती नव्हतो, मी ऑडियन्समध्ये होतो, आणि जे काही बोलले संजय राऊत त्याचा मी निषेध करतो, ते मला मान्य नाही, त्या गोष्टी मी कधीही बोलू शकत नाही। कारण आमचं राजकारण सोडून द्या हो, राजकारण ही वेगळी गोष्ट आहे, पण राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी, आणि हे माझे काका आहेत। बघा, वाक्य ऐकून घ्या, अजित पवार हे माझे काका आहेत, त्याचा मी पुतण्या आहे, मी काकाविषयी अशा गोष्टी बोलू शकत नाही, अशा गोष्टी मी ऐकूही शकत नाही, हे पूर्णपणे चुकीचं वक्तव्य केलंय असं योगेंद्र पवारांनी या ठिकाणी बोललो। मग या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र विचार हा करतो सध्या की एक लहानसा मुलगा तो आता राजकारणामध्ये उतरतोय, त्याची विचारसरणी अशी असेल आपल्या काकाविषयी, तर अजित पवारांचं करिअर पूर्ण शरद पवारांनी घडवलं, शरद पवारांनी यांना मोठं केलं,
त्याला चांगला राजकारणी बनवलं, एक वेळ सीएम बनवलं, मग अशा काकाला पुतण्याला धोका का दिला? आणि धोका गोष्ट वेगळी आहे हो, पण धोका देऊन सुद्धा त्यांच्यावरती सडकून टीका ही त्यांनी लोकसभेच्या वेळेस केली होती. त्यांचं वय संपलंय अशा गोष्टी काय असतील त्या, मग त्याविषयी लोक हा आता आदर्श घ्यायला सांगतात योगेंद्र पवारांचा, आणि अजित पवारांचा खरा वारस हा योगेंद्र पवार शोभतोय असं लोकांचं या ठिकाणी मत होत आहे. कारण बघा ह्याच्या मनाच्या मोठेपणामुळं आपले नातेसंबंध टिकवण्याच्या दृष्टिकोनातून एक संयमी, एक चांगलं नेतृत्व बारामतीला भविष्यामध्ये मिळेल असं लोकांच्या या ठिकाणी आशा पल्लवी झालेल्या आहेत योगेंद्र पवारांना पाहून. आता बारामतीमधून तर अजित पवार हे निवडणूक लढणार नाहीत, तर तो निवडणूक लढणार आहे अजित पवारांची मुलं पार्थ पवार किंवा जय पवार. मग आता अशा वेळेस त्यांना खरंच टपमध्ये हे योगेंद्र पवार जातील. योगेंद्र पवारांचं व्यक्तिमत्व ही प्रतिभाशाली आहे आणि ते छाप पाडणार आहे तरुणावरतीही आणि तरुणाईवरतीही, आणि प्रौढामध्ये पण आणि वर्धामध्ये पण. कारण ते एक संयमी आणि अतिशय चाणाक्ष व्यक्तिमत्व, त्याने दिलेलं एक चाणाक्ष उत्तर, यातून त्यांचं राजकारणाचं भवितव्य हे उज्ज्वल असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता बघा यावरती दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, जे संजय राऊतांनी टीका केल्या त्यांच्या परिणामाना एक विरोधक म्हणून टीका योग्य असतीलही, पण त्या टीका आपल्या सहकार्याने केलेल्या असताना, ह्या सर्व गोष्टी माहीत असताना योगेंद्र पवारांनी एक गोष्ट केली, हे राजकारण त्या ठिकाणी योग्य आहे, त्यामध्ये आपण ढवळाढवळी करू शकत नाही, पण एक माझा काका म्हणून, पुतण्या म्हणून, एक पारिवारिक जर मी विचार केला तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. ह्या वाक्यातूनच एक त्यांनी असा हाबाडा म्हणा किंवा टोला म्हणा किंवा एक अशी शिकवण त्यांनी अजित पवारांना दिली. कारण अनुभवानं, राजकारणामधील अनुभवानं माणसाला सर्वच काही मिळतंय हे असं आपल्याला सांगता येत नाही किंवा ते शक्य नाही. कारण बघा वयस्कर सुद्धा राजकारणी लोक, जे राजकारणामध्ये रुजलेले लोक आहेत राजकारणामध्ये, ते लोक सुद्धा बोलताना आपल्या जिभा ढासळतात, ते काहीही अपशब्द बोलतात, पण एक नौका चेहरा त्या गोष्टीला बळी न पडता राजकारण करत करत नातेसंबंध जपतो. आणि राजकारणामध्ये टीका कुठपर्यंत करायला पाहिजे, राजकारणामध्ये एक शाब्दिक हल्ला कुठपर्यंत करायला पाहिजे हे चांगल्या प्रकारे योगेंद्र पवारांना माहीत असावं. आणि यामधून सध्या बारामतीमध्ये एक नाव चर्चेमध्ये आहे, ते म्हणजे योगेंद्र पवारांचं. कारण एक अतिशय चाणाक्षबुद्धीचा नेता, एक तरुणाईचा मित्र मिळाला की काय असं पण लोकांना वाटतं. पूर्वी रोहित पवारांचा चेहरा पुढे होता, पण काही कारणास्तव रोहित पवारांची जी भाषा असभ्य ते बोलायची असंही लोकांमध्ये समज पसरला. पण त्यानंतर जे हे व्यक्तिमत्व बघितलं तर असं वाटायला लागतं की अजित पवार एक काकापासून पुतण्या गेला आणि परत हा पुतण्या काकाला सोबत घ्यायचा प्रयत्न करतो की काय, आणि याच्या माध्यमातून योगेंद्र पवार आणि अजित पवार यामध्ये भविष्यामध्ये काही एकत्र यायचा प्रयत्न होतो की काय असं पण लोकांना वाटायला लागलंय. तुमचं एकूणच या विषयावरती नेमकं मत काय आहे? योगेंद्र पवार, अजित पवार काका पुतणे आणि अजित पवार शरद पवार काका पुतणे, यामध्ये एक परफेक्ट रिलेशन हे कोणतं असेल? आणि एक पुतण्या म्हणून अजित पवार यशस्वी आहेत की योगेंद्र पवार आहेत? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया ह्या नक्कीच आम्हाला कळवून खाली कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त. तुम्हाला व्हिडिओ आपला आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा.